हिची दान देवा देवा
हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा सर्व दोडे हेचे माझे सर्व घोडेचे माझे सर्व दोडे माझी सर्व हेचे माझे हेचे माझी सर्व
तुझा विकरण व्हावा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी पांडुरंगा पांडुरंगा करू
प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला भाऊ असे जागता धन्य माता पिता तयांची गातेतील 4092 अभंगापैकी एक तुकोबारायचा अभंग आणि मागणी पर प्रकरणातील अभंग आहे बरं का. आमच्या फडाचा नियम आहे, माझी जातीचे मद भेटो कोणी आवडीचा धनी फेडावया आवडे ज्या हरी अंतरापासून ऐशी असे मनी अर्थ माझे. या वालकी गावात सुद्धा माझ्या जातीचा माणूस भेटलेला आहे. लक्ष्मण महाराज आमच्या फडाचे आहेत बरं का. आमच्या फडाचे नियम आहेत, पहिल्या दिवशी रूपपर, दुसऱ्या दिवशी संतपर, तिसऱ्या दिवशी नामपर आणि चौथा दिवस उपदेशपर आणि 5वा दिवस वेदांतपर आणि 6वा दिवस भक्तीपर आणि 7वा दिवस मागणी पर्व आणि 8वा दिवस काला. त्या नियमाप्रमाणे आज मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराय काय मागण्याचा प्रयत्न करतात, माझ्या अल्पशा बुद्धीने मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न. तुमच्या पायीची वाहन पायी बरी, तुमच्या एका पायातल्या वाहनाप्रमाणे आहे आणि अल्पशा बुद्धीने या ठिकाणी माझ्या या बुद्धीला आपल्या परंपरेप्रमाणे त्या ठिकाणी येणारे मागणी परत 7व्या दिवसाचा जो अभंग आहे बरं का. आणि सप्ताह खरं केव्हापासून सुरू झालो, सप्ताह सांगताय ना का सोना हे बोलायला नाही मी, खरे मृत्यू लोकांमध्ये सप्ताह केव्हापासून सुरू झाला. तुकोबारायच्या अभंगातून तुकोबाराय मागण्याचा प्रयत्न करतात. काय मागतात तुकोबाराय या अभंगात, आणि तुमचं आमचं जीवाचं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं बरं का. संतांच्या मागण्यात आणि जीवाच्या मागण्यात फार मोठं अंतर आहे. तुकोबाराय मागतात, काय मागतात, दान मागतात. दान मागावं, पण कुणाकडे मागावं हेही त्या ठिकाणी पात्रता बघून मागावं लागतं महाराज. आणि कुणाच्याही त्या ठिकाणी रिकाम्या माणसाच्या घरी जर गेलात आणि दान जर मागलात, दिवसभर जरी मागितलं तर काही मिळेल का, तुमचा वेळही बर्बाद होईल. काही काही ठिकाणी कीर्तनाला माणसं उसणी आणावं लागते पैसे देऊन. आता इथं कसं आहे, गच्च मोड लागल्यासारखं रानात, म्हणजे उठतंय की नाही या वर्षी म्हणून कसं गच्च पेरतंय की नाही आपण, थोडं दाट बी सोडतंय की नाही तसं. बरं आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवे. बरं आहे महाराज, धर्माचं पालन आहे, पण त्या ठिकाणी जसं तुम्ही इथं आलात तसं इथून काहीतरी घेऊन जा. मला काय म्हणायचं, काहीतरी घेऊन जा म्हणजे त्या ठिकाणी जुन्ने चपल्या सोडून नवी नाही, पण काहीतरी घेऊन जा. ह्याचा अर्थ त्या ठिकाणी तुमच्याकडे जे नाही, तुम्हाला जे मिळाले ह्याच्यातून. प्रत्येक माणूस सर्व गुण संपन्न असतो, कुठंतरी कुणाला तरी कुठला तरी ज्ञान कमी असतो, आणि त्या कमी असलेले ज्ञान इथून जे मिळालं ना ते तेवढंच घेऊन जातो. बस काय होतं, आपुलिया हित. पण कसं झालेलं आहे आपलं, दान मागायचंय. आता नारळ किती रुपयाला आहे, 500 रुपयाला बस. आणि नारळ त्या ठिकाणी एक नारळ फोडतो, ते बाजूला उडून पडलेला तुकडा देवापुढे ठेवतो आणि त्याच्या मोबदल्यात कितीतरी मागणं मागतो आपलं जीवाचं मागणं. पण साधू संतांचं तसं नाही, दुसऱ्याचं हित व्हावं जेणेकरून, बरं का, असं की जेणेकरून दुसऱ्याचं हित व्हावं. आंब्याचं झाड असतं, आंब्याचं झाड आहे का माहित तुम्हाला, नाही आहे का, नाही मोठी गेली पहिल्याची, आता संक्रित आली म्हणून माहिती आहे की नाही घेऊन. आंब्याच्या झाडाचे गुणधर्म आहेत, कसलाही माणूस येऊ दे आणि दगड जरी मारला तर दगडा मारल्याबद्दल राग करतो का, करत नाही. राग तर करतच नाही, परंतु त्याच्या मोबदल्यात त्याला गोड फळ दिल्याशिवाय राहत नाही. आणि उलट एखादी उन्हाळ्याचे दिवस असतील तर सावली सुद्धा देतो बसून खाण्याचं. तसं साधू संत असतात. आणि तुम्ही आम्ही मात्र त्या ठिकाणी कशा असतात, आराटीच्या काट्यासारखे. आपला फायदा असल्याने बरं आहे, नाही तर सगळंच त्याला त्या ठिकाणी अडकून. आराटी माहिती आहे ना, नसेल माहित तुम्हाला, हा माहित आहे. हा कारण सिटीत असल्यामुळे बोलायला लागलो हो. पण
तुकवरायचं मागणं आहे ह्या अभंगातून. मला दान दे म्हणजे दान. कोणतं दान मागितलंय? जन्म मिळू नको म्हणले नाहीत. आपण म्हणतो जन्म मिळू नको. आपल्याला जन्म मिळायची अपेक्षा नाही आहे का? होय. काही लोक कंटाळलेत. कोणती माणसं कंटाळलीत खरं सांगा बरं आता. ज्याच्या मुलाचे लग्न झाले ती माणसं कंटाळलीत. कंटाळीत जीवनाला. आणि तोपर्यंत अगोदर कंटाळीत का नाही? तारुण्याच्या मध्ये न माने कुणाची सदा मुसमुसी. मुलाचं लग्न होईपर्यंत मुसमुसी थोडी जैसा हलगटा प्रमाण. हलगटच म्हणता काय इकडे म्हशीच्या मुलाला का वगार? हलगटा प्रमाण अवस्था असते. मग त्या अवस्थेत काहीच मागण्यात माणसं आपले जीव. मग जेव्हा पोरग त्या ठिकाणी पोचायला लागत नाही ना. मुलगा म्हणता का तुम्ही पोरग म्हणता? हा दोन्ही. पण मुलगाच म्हणायचं बरं आपल्या संप्रदायामध्ये. पोरगा कधीच म्हणायचं नाही. मुलगा किंवा मुलगी. तुमची मुलं काय करतात, तुमची मुली काय करतात म्हणायचं. एवढे जमलेले तरी लोक कमीत कमी. आता तरी पुढे. आजपर्यंत माहित नव्हतं. पण मुलगाच म्हणायचा, पोरग म्हणायचं नाही. सांडोनिया पळती. तुकोबारा सांगितले ना त्याच अभंगातून. अभंगाचा सांडोनिया पळती. मग आता तुम्हीच अर्थ लावून घ्या. पोर कुणाला म्हणा, मुलं कुणाला म्हणा. धर्मपत्नीपासून जे आपल्याला जन्मतात ना त्यांना मुलगा आणि मुलगी म्हणायचं. आजपासून संप्रदायातला कुठलाही माणूस तुम्हाला पोरं किती आहेत, पोरी किती आहेत म्हणायचं नाही. मुलगा आणि मुलगी म्हणायचं. मग त्यावेळीच मात्र त्या ठिकाणी तुमचं आमचं त्या ठिकाणी मागणं आणि तुकोबारायचं मागणं. तुकोबारायचं मागणं फक्त त्या ठिकाणी जीवाचं बाकीच्या सगळ्या जडमुडाचा काय व्हावं? हित व्हावं. तुम्ही आम्ही कसे आहात? डोळे असून त्यांना तळमळ वाटायला लागली तुकोबारायला. का तळमळ वाटायला लागली? तुमच्या आमच्यासाठी मागावं का वाटलं तुकोबारायला? काय करू बहु वाटे तळमळ आंधळे सकळ बहिरमुख. काय करावं म्हणजे डोळे आहेत पण आंधळे. तुम्ही आम्ही डोळे आहात पण त्या ठिकाणी आपल्या डोळ्यावर पडदा पडलेला आहे. पडदा. आणि त्याच्यामुळे तुकोबाराय म्हणले डोळे आहेत आंधळ्यासारखे वागतात, कान आहेत बहिऱ्यासारखे वागतात, तोंड आहेत मुक्यासारखे वागतात. म्हणून तळमळ वाटायला लागली आमच्या तुकोबारायला. आणि त्यांनी मात्र त्या ठिकाणी म्हणले सगळ्यामध्ये आता तुम्ही आम्ही तर सगळेच आहात बर का. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. तुमचं घर आहे. या प्रत्येक माणूस इथं आहे. हे शरीर म्हणजे घर आहे. आणि या घरामध्ये जोपर्यंत त्या ठिकाणी आत्मा नावाचा अंश आहे ना तोपर्यंत त्या ठिकाणी तुमचं शरीर चालतं. चाले हे शरीर कोण बोलवितो हरिवीन. मग चालतं. मग सांगा तुमच्या प्रत्येकामध्ये ब्रह्मज्ञान आहे का नाही? आहेच. परिमेळवन बहुमाजी. ब्रह्मज्ञान आहे तुमच्यामध्ये. आत्मा नावाचा अंश आहे म्हणून तुम्ही इथं आलात. पण त्याच्यावर त्या ठिकाणी 9 लोक त्या ठिकाणी ताबा मिळवल्यामुळं त्याच बहुमेळ झालेला आहे. बहुमेळ. परिमेळवन बहुमाजी. त्या 9 लोकांची मेळवण झाल्यामुळे त्या ठिकाणी मी माणसाच्या जन्माला आलेले आहे. मी काय करायला पाहिजे, कुठं आलेले आहे. आता तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी घर बांधलात. किती रूम असतात तुमच्या घरला? होय नाहीत का इकडे घर? किती रूम असतात? स्वयंपाक घर एक असतं ना? असतं. बेडरूमचं एक घर असतं. आणि देवघर आणि बाथरूम. वा. असं उत्तर देता म्हणजे तुम्ही लाईनला येता आपोआप. होय की नाही? मग मला सांगा आता देवघरामध्ये काय करायची हो? पूजा. आणि स्वयंपाकघरात काय करायचं? स्वयंपाक. आणि बाथरूम मध्ये काय करायचं? शौचाला जायचं. एखादी समजा शौचा जर एखादी देवघरात केलं चालेल का? मग तसं मंदिर बांधता आपण आणि मंदिरावर जाऊन जर व्यवहारिक गोष्टी बोलला तर चालेल का? चालेल. घरात चालला देवघरामध्ये काही बी केलं तर म्हणजे शौचा केलं तर चालत नाही. मंदिरावर काही व्यवहाराची गोष्टी किंवा मंदिर या शब्दाचा अर्थ काय आहे? मनाला धीर देणारी जागा.
आणि तिथं जाऊन पायरी एकदा चढलं ना मंदिराची, तर कोण्याही देवाचं चिंतन करा, पण चिंतन करीतच खाली उतरायचं आणि चिंतन करीतच वर उतरायचं. काय तर त्याला म्हणतात मंदिरावर जाणं ना माणसाची जात म्हणतात त्याला. कशाची जात म्हणतात? माणसाची. मग तसं त्या ठिकाणी मला सांगा तुकोबराही मागतात या अभंगा, तो बहु मिळवण काय काय मिळवण आहे या शरीरामध्ये, आपणाला या परमार्थाकडे का जाऊ देत नाही? आशा माया कालवणी दोन्ही, तृष्णा माया कालवणी दोन्ही, दंभ तो दुरुनी दिसत असे. किती झाले? या शरीरामध्ये जे 9 मिळवण आहेत, 9 तुम्हाला सांगायला लागलो, त्याच्यातले 3 झाले, तृष्णा माया आणि दंभ. हे आपल्याला इकडे येऊ देत नाहीत महाराज, बरं का? किती यावं म्हणलं तरी येऊ देत नाही. आणि इकडे न येऊ दिल्यामुळं काय होतं, आपला सगळाच घोळ होतो. झोपी का कुत्ता, इथं येऊन झोपही खराब, आणि तिकडे घरातही त्या ठिकाणी हित नको. म्हणून या 9 लोकाचा वापर चांगला करायचा. अजून कोण सांगलो? काम क्रोध लोभ सिनवी बहुत, मिळवणी अंत काळकूट. काम क्रोध लोभ हे 3, तृष्णा माया दम हे 3, आणि दुसरे 3 सांगतो ऐका. निंदा अहंकार द्वेष बहुफार, वरी माझी धूर सारीला. निंदा कुणाची करायची नाही, पण निंदा केल्याशिवाय एकही दिवस जात नाही आपला. मग आता माणसाची जात हो का? नाही भीडभाड. तुकोबार आहे म्हणले, बोलताना काही भीडभाड ठेवून बोलायची नाही. कुणाला शब्द लागतील न लागतील, तुम्हाला जे रोग लागलेला आहे ना, डॉक्टरचं काम आहे, डॉक्टरकडे गेला की त्यानं त्या ठिकाणी चेकअप करायचं आणि तुला हे अमुक अमुक रोग झालेले आहेत सांगायचं, त्याच्यावर औषधही लिहून द्यायचं, मग त्या ठिकाणी पत्तेही सांगायचं, आणि तो घेईल तर जास्त दिवस निरोगी राहील, अन्यथा न राहील. तसं त्या ठिकाणी निंदा कुणाची करायची नाही. निंदा केला अहंकार वाढतो आपोआपच. निंदा केलं की काय होतं, दुसऱ्याची जर निंदा केलात ना, तर काय तुमच्यामध्ये अहंकार वाढतो. कोणता अहंकार वाढतो? त्याच्यापेक्षा मी मोठा आहे हे तुमचं तुम्हाला स्वतःला वाटतं. आणि स्वतःची ज्यानं स्वतः स्तुती करतो, 100 मूर्खातला 1 मूर्ख. स्वतःचा कौतुक कधीच स्वतः करू नये माणूस, दुसऱ्यानं कौतुक करावं. पण आपलं स्वतःच कौतुक जर आपण केला ना, मागचं केलेले पुण्यही आपोआपच निरसन होतं माणूस, म्हणजे नाहीच होत. मग त्या ठिकाणी तुम्ही एखाद्याची निंदा केलात, अहंकार वाढतो. अहंकार वाढलं की द्वेष निर्माण होतो, द्वेष. आणि द्वेष निर्माण झाला की मग त्या ठिकाणी तुका म्हणे येते काही हाता नये, आयुष्य मोले जाये वायावी. मग तिथं तुमच्या हाताला काहीच येईना महाराज. मग इथं भजनाला आला की तुम्ही कशाला आला? म्हणून ऐका गाहे अवघे जण, शुद्ध मानते हित, अवघा काळ नव्हे जरी समयावरी जाणावी. म्हणून तुकोबार म्हणजे तुम्ही ऐका. तुम्हाला त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी मागणार आहे, ते ऐका म्हणले तुकोबार. पण शुद्ध चित्त करून ऐका. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र नाही खाती सर्पतया. चित्त शुद्ध महत्वाचं आहे. आणि चित्त जर शुद्ध नसेल, माणसाचं त्या ठिकाणी येणारा एवढी चंचल बुद्धी आहे महाराज. माणसाचं चित्त, सूर्याचे किरण पृथ्वी तलावर येण्यासाठी 10 सेकंद लागतात, त्याच्या 10 पटीने चंचल आहे आपलं मन. आता तुम्ही इथं बसला, आपलं मन कुठं चाललंय, म्हणून पहिल्यांदा मनाला ब्रेक करावं. कोणतीही गोष्ट जरी साध्य करायची असेल ना, मनाला पहिल्यांदा ब्रेक करायचा. आणि मनाला जोपर्यंत ब्रेक करणार नाही, कुठलीच गोष्ट साध्य होणार नाही. आणि मनाला जर ब्रेक केला तर तुकोबार म्हणता, असा दे ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असा ते काही नाही मानवाला, परंतु आपण त्या ठिकाणी साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी काय करतो, बुद्धीला त्या ठिकाणी ब्रेक लावत नाही आणि अपेक्षा मात्र करतो. अपेक्षेपेक्षा कर्तव्य महत्वाचे. कर्तव्य जर तुम्ही त्या ठिकाणी पार पाडलात ना, तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही कामाला जा, ते कर्तव्य तुमचे काय
आणि ते कर्तव्य करेपर्यंत त्या ठिकाणी दुसरीकडे आपला वेळ बरबादच जाऊ देणार नाही. हे जर तुम्ही जर त्या ठिकाणी निश्चय केला तर तुम्हाला ते कार्यसिद्धी होत, नाही तर कार्यच त्या ठिकाणी तुमचं साध्य होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला जन्म दे, तुला दान मागतो. कोणतं दान मागतो? पंढरीच्या कुळीचे दैवत ज्याचे पंढरीनाथ, होईन दासी सूत त्यांचे घरी. कस काय म्हणले महाराज? दासी सूत कस काय होईन म्हणले? अर्धा क्षण घडता संताचे संगती, किंवा संत समागमे एखादी परी, वावे त्यांचे द्वारे स्वान याती. का? तेथे राम नाम होईन श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टांचे. जन्म मिळू दे, कुठेही मिळू दे मला, पण कुठं? ज्याचं त्या ठिकाणी कुळीचं दैवत ज्यानं पंढरीनाथाला मानलेलं आहे त्याच्या घरी दाशीचा मुलगा म्हणून जन्माला आला तर मला चालेल म्हणले. मला त्या ठिकाणी शुद्ध याती कुळा वर्णाचा आड नाही, कोणी अयातीचा कुळाचा त्या ठिकाणी वर्णाची कशाची ताण नाही. करी भलते ठाई दास तुझा, कुठल्याही त्या ठिकाणी यातीचं कुळात त्या ठिकाणी वर्णात जन्माला दे, परंतु त्या घरी त्या ठिकाणी पंढरीचं त्या ठिकाणी येणारा महात्मे किंवा ज्याला कुळीचं दैवत पंढरीनाथ मानतात आणि त्या घरी मला जन्म दे. का? तर ते राम नाम होईल श्रवण, तिथे मला रामनाम श्रवण होईल आणि त्या जीवामध्ये त्या ठिकाणी माझी मुक्तता मिळेल. आणि ती एकदा मुक्तता मिळाली की मग त्या ठिकाणी माझा अहंकार, लोभ, काम, क्रोध, दंभ, निंदा, द्वेष हे निघून जाते. पंढरीस कोणी जातीवार करी, होईन पशु याती त्यांचे घरी. विठ्ठल चिंतन दिवस रात्री ध्यान, होईन पायतन त्यांचे पायी. तुम्ही जर विठ्ठल चिंतन दिवस रात्र ध्यान त्या ठिकाणी जर केलात ना, या भालकी गावामध्ये त्या ठिकाणी तुमच्या घरी मागे पुढे उभा राहे सांभाळे चालिया घात निवारावया. कुठे जायची गरज नाही, पण आपण काय केलो? चित्त शुद्ध न ठेवता काय करायला लागा? इकडे तिकडे पळायला लागा. म्हणून तुकोबाराय म्हणले, देवा मला त्या ठिकाणी काहीच त्या ठिकाणी मला आशा नाही म्हणले, मला कुठलीच आशा नाही, मला आसरा जन्म दे, हे तुकोबाराय मागले. आणि तुम्ही आम्ही त्या ठिकाणी मागतो का असं? आपली लई स्वप्न वेगळे असतात. म्हणून त्या ठिकाणी आपल्या स्वप्नात आणि संतांच्या स्वप्नात एवढा अंतर असतो. आणि त्या ठिकाणी दुसऱ्याचं हितच त्या ठिकाणी मागत जा. आता हित मागतो का हो? इथं मी एक अर्धा तास त्या ठिकाणी उशीर करावं, तुमचे तोंड बघू वाटत. आणि तेच जर एखादी तमाशा राहिला असता किंवा ऑर्केस्ट्रा राहिला असता तर रात्र निघती, रात्र महाराज टक लावून बघतो बघा. म्हणजे आपल्याला पडली वळण असं झालेले माणसाचं त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी आपण पाश्चात्य संस्कृतीला अंगीकारला आणि त्या ठिकाणी आपली खरी संस्कृती त्या ठिकाणी विसरून जायला लागला. म्हणून तुकोबाराय मागणं मागतात. कोणतं मागणं मागतात? पहिले टाळ
मुलगा म्हणजे मधल्याला आनंद झोप लागेल. लावणी मृदंग अहो टाळाचा नाद सुद्धा त्या ठिकाणी कसा आहे. टाळा टाळी लोकला नाद अंगो अंगी वरला छंद. बरं का? पहिला बाप मचना गेला न देखत देखत लय लोक म्हणतात महाराज आम्ही 7 पिढ्यापासून. अरे 7 पिढ्यापासून वारकरी आहात, पण हे 9 गेलेत का पहिलं बघ. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. कोणता उपाव? संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. वेचिते वचन जेणे राहे समाधान. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. सोपा उपाय मला सोपा. फुकाचे ते लुटा सार. वारे अमार सदैव वारे अमार सदैव वारे अमार सदैव वारे अमार फुकट आहे फुकट. इथं काही टॅक्स नाही काही नाही. होय हो जेवायचं काय मागलं तुम्ही त्यांना नाही. निशुल्क कीर्तनकार बी निशुल्क. वा 19 वर्षापासून निशुल्क सेवा चालू आहे. धर्मप्रचार चालू आहे. तुम्ही साथ देत जा. फक्त धर्मप्रचार म्हणून चालू आहे मला. कुठं काही घ्यायचं नाही द्यायचं नाही. मग एवढं फुकाचा लुटासार फुकटचं मिळालं म्हणजे त्या ठिकाणी लुटून न्यावं का नाही. तुम्ही चित्त शुद्ध करावं आणि चित्त शुद्ध करून त्या ठिकाणी त्याला सार लुटायचं. महाराज नाही पुढती गर्भवास डोंगर जळती दोषाचे. कसं घ्यायचं? उदंड व्हावे उदंड घ्यावे नाम गावे आवडी. फक्त आवड महत्वाची आहे. आणि आवड मिळवण्यासाठी सवड तर काढल्याच. एक बार इथं आल्या एक बार आल्या होय की नाही. आल्या की नाही इथं. मग आता आल्यानंतर इथलं त्या ठिकाणी घ्यायचं का सोडून द्यायचं? घ्यायचं. म्हणून त्या ठिकाणी काय घ्यायचं इथं तर त्या ठिकाणी कृष्ण ध्याता गीती कृष्ण गाता गीती तेही कृष्ण होती कृष्ण ध्याने. आसनी सेयनी भोजनी जेविता मनारे भोगिता नारायण. उभी दळणी गावा नारायण. कांडिता कांडन करिता काम नर नारी अथवा होका कोणी भलती. भावे एका प्रती नारायण. तुका मने एका भावे भरता हरे. कांती ते दुसरी रूप एक. अजून काय पाहिजे? फुकटच आहे घ्या. तुकोबाराय म्हणले त्या ठिकाणी गुण गाईन देवा तुझ्या त्या ठिकाणी जन्म कुठलाही मिळू दे मला. फक्त तुझं गुण गायचं त्या ठिकाणी मला मिळू दे. का बरं गुण गायचं मिळालं म्हणजे दुसरीकडे जन्म मिळाला तर गुण गायचं मला त्या ठिकाणी वृत्तीही निर्माण होणार नाही. वृत्ती निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी फार त्या ठिकाणी कुळाची आवश्यकता आहे महाराज. कुळच महत्वाचं आहे. आणि कुळ चांगलं मिळण्यासाठी त्या ठिकाणी कुणाची त्या ठिकाणी वृत्ती चांगली झाली पाहिजे सांगा बरं. ज्येष्ठ लोकांची मोठ्या घरातल्या मोठ्या लोकांची जर वृत्ती चांगली असेल ना. शुद्ध बीजापोटी बीज त्याची फळ फळ त्याची बीज. उपनावे मूळ न पालटे. तुका म्हणे एका गव्हाचे प्रकार सोने अलंकार मिथ्या नाव. अलंकार आहेत पण तुम्ही संपलात. ते अलंकार मोडले. त्याचं नाव काय पुन्हा? सोनच आहे ना. तसं त्या ठिकाणी तुमचं बनवलेले धातू एका दिवशी जाणार आहे. मग याच्यासाठी त्या ठिकाणी शुद्ध त्या ठिकाणी येणारा कुळाची गरज आहे. आणि शुद्ध कुळ होण्यासाठी आणि त्या ठिकाणी घरात त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपल्याला घरात म्हणण्यापेक्षा आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी जर
शुद्ध त्या ठिकाणी नागरिक जर जन्माला यावं किंवा नागरिक आपल्या घरातला माणूस जर समजा या देशाचा त्या ठिकाणी कोणता चांगला नागरिक व्हावा असं वाटत असेल आपल्या घरातला, तर खरं कुणाचं त्या ठिकाणी कर्तव्य चांगलं पाहिजे सांगा बरं. आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं? काहीच करायचं नाही. फुकाच येते लुटा सा, काहीच करू नका. तुमच्या घरात जर मुलगा जर चांगला निघावा वाटत असेल ना, पहिल्यांदा तुम्ही पत्ते पाळा माहिती. तुम्ही, तुमचा नवरा आणि मुलगा कधीच बिघडणार नाही. तुमच्या घरात एकही संतती 7 पिढ्यापर्यंत तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी संतती अजिबात त्या ठिकाणी वाईट वृत्तीची जन्माला येणार नाही. पत्ते पाळा. पत्ते नाम विठोबाचे. पत्ते कोणतं पाळायचं? तुम्हाला रोग कोणता जडलेला आहे? आणि पत्ते न पाळल्यामुळं आध्यात्मिक दृष्ट्या त्या ठिकाणी जन्मजात आंधळे होते धृतराष्ट्र, होते का नाही? पण आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा आंधळे होते. म्हणून त्यांच्या 100 पुत्राला काय करावं लागलं? संगाती कवडी. म्हणून माणूस आध्यात्मिक दृष्ट्या कधीच आंधळा असू नये. जो आध्यात्मिक दृष्ट्या आंधळा आहे त्याचं कितीही जरी वैभव असेल ना, ते एक दिवस मातीत गेल्याशिवाय राहत नाही, हे शास्त्र सांगते. आध्यात्मिक दृष्ट्या आंधळाच असायचा नाही माणूस. आणि आध्यात्मिक दृष्ट्या जर माणसानं जीव जर त्या ठिकाणी जन्माला घरात यावाच वाटत नसेल, तर तुम्ही त्या ठिकाणी पत्ते पाळा माहिती. तुम्ही हे महाराज आमच्याकडे आलं का? म्हणजे तुमच्याकडेच यावं. धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र. कन्या तुमचंच नाव आलं आणि माता तुमचंच नाव आलं का नाही? म्हणजे पहिल्यांदा प्राधान्य तुम्हाला. जिच्या हाती पळण्याची दोरी ती जगाती उद्धरी. तुम्ही जर त्या ठिकाणी पत्ते काही पाळलात ना, बरोबर त्या ठिकाणी हे तुमचं घर जे आहे ना, स्वर्ग करायचं का नरक करायचं तुमच्या हातात आहे. आता आम्ही असे किती महाराज जर चांगले, काय फरक पडणार आहे वय? पण पहिल्यांदा त्या ठिकाणी आपल्यापासून त्या ठिकाणी सुरुवात करायची महाराज, आपल्यापासून. जगात काय म्हणतात लोक? सरकार दारू बंद करणे का? दारू सरकारला बंद कर म्हण नका, तुम्ही पिऊ नका. तुम्ही जर नाही पिलात ना, तर त्या ठिकाणी पूर्ण जगाचं दारू बंद आहे सध्या, हाय का नाही? तुम्ही नाही पिलात तर. पण तसं कुठं करतात? दुसऱ्यावर दोष देऊन मोकळं होतात. तसं नसतंय. म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या नाही, आपल्यापासून सुरुवात करायची. आपल्यापासून सुरुवात करायची म्हणजे काय करायची? पहिल्यांदा त्या ठिकाणी तुम्ही सुसंस्कृत बनायचं. पहिल्यांदा तुम्ही जोपर्यंत सुसंस्कृत बनणार नाही, तोपर्यंत आपल्या देशाला त्या ठिकाणी आपल्या देशाला लाजीरवाणपणा येणार बघा. आणि आपल्या देशाला त्या ठिकाणी कसलेही मुठभर लोक त्या ठिकाणी आपल्या देशाला येड बनवले का नाही हो? मुठभर लोक व्यापारी म्हणून आले, 150 वर्षे त्या ठिकाणी राज्य केले आणि आपल्या देशाला लुटून घेऊन गेले. सोनी की चुडिया होती देश. आणि मंगळसूत्र करायचं असल्याने किती मोजावं लागलं? 1 तोळ्यात 41. कसं पटकन ध्यानात आलं. आणि हे ध्यानात येण्यासाठी जर तवाचे लोक जर चांगले असते तर त्या 150 मुठभर लोकांना 150 वर्ष सोडून 1.5 दिवस कारभार करून दिले नसते. 1.5 दिवस. आणि असं जर आपण जर त्या ठिकाणी घरात जर त्या ठिकाणी सुसंस्कृत बनला गेला, तर त्या ठिकाणी काय होईल? 1 दिवस अजून पाश्चात्य संस्कार येईल आपल्याला. आपण काय करणार? आजूबी काय होणार? पारतंत्र्यात जाणार. पारतंत्र्यात कधी जाऊ द्यायचं नाही असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही काय करायचं? फुकाचं. तुम्हाला काहीच सांगत नाही मी. तुम्हाला बाजारातून काहीच आणायचं नाही. तुम्ही बाजारातून काहीच आणायचं नाही. फक्त सकाळी उठल्याच्या नंतर स्नान करून स्वयंपाकघरात जा. विनंती करून या प्रत्येक कीर्तनातून तुम्हाला सांगतो, प्रत्येक कीर्तनातून आपल्या देशाला जर खरं सुधारायचं असेल ना, या परमार्थिक दृष्ट्या नव्हे आपल्या देशाला जर त्या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या बी जर सुधारायचं असेल, नुसतं परमार्थिक दृष्ट्याच नाही, आर्थिक दृष्ट्या जरी सुधारायचं असेल, सकाळी उठल्या स्नान करून स्वयंपाक करायला जायचं आणि शुद्ध अशा भावनेनं देवाचं चिंतन करीत स्वयंपाक करायचा. आणि 1 तास स्वयंपाक करायला, आता तुमचा मी जास्त वेळ घेतला, 1 तास स्वयंपाक करताना तुम्ही राम राम शब्द जर घेतलात ना, तर 5000 वेळा राम होतं. 5000 वेळा.
आणि 5000 वेळा जर राम झालं ना, माझ्यासारखे महाराज तुमच्या घरातच जन्माला येईल. आपोआप कुठं जायची गरज नाही. सेवीन उच्चिष्ट लोळेन अंगणी, वैष्णवाची नानी होईन किडा. तुकोबाराय म्हणतात, मला जन्म दे. तुला मागायला लागले तुकोबाराय, काय मागतात? स्वयंपाक ज्याच्या घरात शुद्ध होत, बर का. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. तुमचं अन्न पवित्र राहू द्या ना, तर ते काय होतं? प्रसाद बनतं, प्रसाद. आणि प्रसाद खाल्याच्या नंतर कुणाचीच वरती त्या ठिकाणी बिघडत नाही. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, ये रवेट्या पोट भरी, साम मसकांचे परी. आता तुम्ही आम्ही खाणारा स्वयंपाक कसा आहे? आता तुम्ही जर देवाचं नाम चिंतन करीत जर स्वयंपाक जर करत नसाल, तर काय म्हणले तुकोबाराय? साम आणि मशक शब्द वापरले. साम म्हणजे काय? बोलत जा, कीर्तन सोडतो. नाही तर उद्या काल आहे महाराज, उद्याच कालाच करून सोडतो. मग आता त्या महाराजाला फुकट द्या तुम्ही, म्हणजे न काम करता पैसे द्या. मी तसंच करत राहतो, हे असंच बसू दे, यांना सोडायचं नाही. खाली गेट लाव. काय चालू विषय आपला? साम आणि मशक. साम म्हणजे काय सांग? साम म्हणजे चमडा, आणि मशक म्हणजे रॉंग आन्सर. नाही, रॉंग आन्सर. उत्तर चुकलं. मराठीत बोलायचं म्हणजे उत्तर चुकलं, इंग्लिश मध्ये बोलायचं म्हणजे आन्सर रॉंग. मशक म्हणजे पहिल्याच्या लोकांना माहिती, आताच्या नाही. तुमची गलती नाही, कारण आता बटनचे मोटारी निघाले. पहिलं विहिरीतून मोठीचं जे पाणी काढत होते मोठीनं, ती मोठ राहत होती कशाची? कातड्याची. साम म्हणजे चमडा आणि मशक म्हणजे मोठ. त्या मशक म्हणजे त्या मोठीतून पाणी काढून शेतीला देत होते महाराज. पहिलं यांत्रिक योजना नव्हती. काय मामा? ओके. मग त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी मशक म्हणजे मोठ. मग जर समजा तुम्ही जर रामनाम चिंतन करीत जर अन्न त्या ठिकाणी करणार गेला, तर तुकोबाराय म्हणतात त्या मशक म्हणजे त्या मोठ बी कातड्याची आहे. तिच्यात जसं पाणी भरतात तसं पोटही कातड्याचं आहे. त्या मोठीत आणि तुमच्या पोटात काही फरक राहणार नाही. बघा आता काय करायचं ते बघा. साम मसकाची परी, येर वेट्या पोट भरी, जेवणिया तोची झाला, हरिचिंतनी केला काला. हरिचिंतनामध्ये जर तुम्ही जर स्वयंपाक केलात ना, त्याच्यात राम रसाची चवी, अन्य रस रुचती केवी. किंवा राम म्हणता वाटे चाले, यज्ञ पाऊले पाऊले. धन्य धन्य ते शरीर तीर्थावरताचे माहे. तुम्ही जर राम राम भजन करा किंवा ओम नमः शिवाय म्हणा, तुमच्या कोणत्याही देवाचं तुम्ही जे देवाचं भजन करता त्या देवाचं जर चिंतन करीत स्वयंपाक केलात ना, दररोज किती वेळा स्वयंपाक करता माय? काय तुम्ही करता काय? इकडून येऊ द्या ना उत्तर. नाही, मला वाटलं पालखी आहे म्हणून रेडीमेड येते काय. काय सांगते ते पार्सल? होय हो, सिटीत असंही झाले, होय की नाही? दोघांनाही वेळ नाही म्हणून पार्सल बी चालते. असो, स्वयंपाक करायला 1 तास. तुमचं उत्तर मी देतो. मग 2 वेळेचा स्वयंपाक करायला 3 वेळ सोडत नाही मी, म्हणजे 3रा वेळे सोडून देतो. कारण का सगळ्याच्या घरी कॉमन झाली खिचडी. कारण तिकडे सिरियल कुकर मध्ये 3 शिट्या येईपर्यंत तिकडे एक सिरियल होती, ते तीनदा म्हणलं सगळ्याच्या घरी कॉमन झाले. 2 वेळेच धरा. 1 वेळेचा स्वयंपाक करायला 5000 वेळा, तर 2 वेळेचा करायला किती हजार वेळा होते माय? मला तेवढं गणित येत नाही, फक्त BA पर्यंत शिकलो. तुम्ही सांगत जा. मग त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी मग 10000 वेळा जर रामनाम झालं, तुमच्या घरचा स्वयंपाक काय होतं? प्रसाद होतं. आणि प्रसाद बनलेले स्वयंपाक तुमच्या धुवून टाकलेले ताट जरी त्या नाणीचा किडा खाला तर त्या किड्याचा उद्धार होत. मग किड्याचा जर उद्धार होत असेल तर माणसाचा कसा उद्धार होत नाही? आपल्या देशाचा कसा उद्धार होत नाही सांगा? देशाला जर पुढे न्यायचं असेल तर तुमच्यापासून सुरुवात करा.
आपल्यापासून सुरुवात करा. आपण देश सुधारायचा नाही, देश लई मोठा आहे, देश त्या ठिकाणी आपला आवाज देशापर्यंत पोहोचत नाही. किती युट्यूब येऊ द्या, आपला आवाज पोहोचत नाही कानाकोपऱ्यापर्यंत. काय त्यांना थोडं पैसे कम पडू दे, हे बंद करू टाक, होय की नाही? कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून आपण काय करायचं, आपल्यापासून सुरुवात करायची. आपलंच घर सुधारायला बघायचं पहिलं, दुसऱ्याला काय सुधारायचं. आपण सुधारलात ना, तुम्ही चांगलं बसायला शिका. इथं कीर्तनामध्ये तुम्हाला बघून दुसरा बसते. तुम्ही लांब पाय करून बसायला शिका, त्याला तुमच्यापेक्षा लांब करते का नाही? तसं आपल्यापासून सुरुवात करायची. असं त्या ठिकाणी जगायचं की परपिडा होईल असं जगायचं नाही. परपिडा ते पाप आणि परोपकार ते पुण्य. मग परपिडा जर होऊ द्यायची नसेल, आपल्या घरापासून दुसऱ्याला उपद्रव होऊ द्यायचा नसेल, आपले लेकरं त्या ठिकाणी जर समजा त्या ठिकाणी वाईट निघाले, पती वाईट निघाले, तर शेजाऱ्यांना त्रास होतो. ती परपिडा होते. मग पाप तुमच्याच घरातून सुरुवात होते. पाप जर होऊ द्यायचं नसेल तर तुकोबाराय म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये, चला
मधले झोपडाय करून सारखे आता तुमचा जास्त वेळ घेणार नाही 2-3 मिनिटे. तुका म्हणे गर्भवासी सुखी न लगे मुक्ती. हा आता धन कोणी नको म्हणाल का? तुकाराम महाराज कसं आलेले असतील मग? धन पाहिजे. धर्म अर्थ काम मोक्ष 4 गोष्टी पाहिजेत, पण योग्य प्रमाणात वापरायला शिका. पण धनाची आशा मात्र त्या ठिकाणी कोणी कमी केलं नाही. केले का? नाही. काय करूजी दातारा काही न पुरे संसारा झाली माकडाची परी जातो तळा येतो वरी. माकडासारखी अवस्था संसारात काय पूर्ण आणि सोबत काही येईना. मायेचा जो सगळं माहिती कुटुंब आहे, मायेचं कुटुंब. आता सांगलो की नाही 9 लोक ती मायेचेच कुटुंबातले होईल. मागे 9 लोक सांगलो की नाही. हा तृष्णा माया दंभ काम क्रोध लोभ निंदा अहंकार द्वेष हे जे आहेत ना मायेचेच कुटुंब आहे. आणि त्या मायेच्या कुटुंबावर जोपर्यंत तुम्ही पांघरून घालणार नाही किंवा जोपर्यंत दूर करणार नाही तोपर्यंत मुक्तीची वाट नव्हे. त्यांनी म्हणले त्या ठिकाणी हे जाईनात म्हणून त्या ठिकाणी मुक्ती नको म्हणले. नरलोकी मुक्ती ह्यांना ठेवूनच त्या ठिकाणी येणारा आपण त्या ठिकाणी गाडी जसे वापरता, गाडी वापरता की नाही तुम्ही? गाडीचे पार्ट दिलेत की नाही? गाडीला क्लच दिले, एक्सिलेटर दिले, ब्रेक दिले, इंडिकेटर दिले, सगळं दिले की नाही? पहिलं तिरापासून जर पहिलं तिरापर्यंत जायचं असेल, आयल तीर म्हणजे जन्मल्या आणि पहिलं तीर म्हणजे मृत्यू, तोपर्यंत त्या ठिकाणी माकडाची गोष्ट होऊ देऊ नका. माकडासारखी तुकोबा आहे म्हणजे, पण आपण माकडासारखे झाले हो की नाही? माकडे मुठीशी धरिले फुटाणे गुंतले ते नेणे हात तेते काय तो तयाचा लेखावा अन्याय हित नेणे काही आपुले ते. त्याला हितच माहित नसतं ना, कारण इंद्रिय ज्ञान आहे, तुम्हाला बुद्धिगत ज्ञान आहे म्हणून त्या ठिकाणी इथं बसलेला. आता इथं किती सप्ताह चांगला चाललेला असेल तर एखादी खाली जर त्या ठिकाणी डुकर चरत असेल त्याला वाटते का इथं जाऊन बसावं? साधक त्या ठिकाणी फार त्या ठिकाणी हुशार असतात. मला साधकाने विचारलं त्या ठिकाणी तुकोबारायला, महाराज म्हणजे त्यांचंही त्या ठिकाणी असणारा अवयव त्या ठिकाणी म्हणजे शरीर बनवलेले मटेरियल तेच आहे ना आपलंही तेच आहे. त्यांना कसं काय वाटत नाही? अरे त्यांना इंद्रियगत ज्ञान आहे बाबा आणि तुला बुद्धिगत ज्ञान आहे. हा बुद्धिगत ज्ञान जन्माला घेऊन येण्यासाठी आपल्याला खूप काही त्या ठिकाणी फिरावं लागलं. बहु दुरवरी भोगलिया भोगा आता पांडुरंगा सोडवावे. लई दूर पासून त्या ठिकाणी फिरलात आपण. महाराज पैसा नाही गेला कसं जमल म्हणजे? धन नाही तर जमते का? जमणार, पण धन त्या ठिकाणी किती यावं आपल्याकडं आणि त्याला मर्यादा आहे बरं का. मर्यादा मध्ये जर त्या ठिकाणी धन नाही वापरलात ना, धनवंत व्हायचं असं नाही, पण जोडून या धन उत्तम व्यवहारे
महाराज बोलला नाही, टाळकरी वाजवल्यात, मधले ठोपार म्हणले नाही, इटर म्हणले नाही. धन्य धन्य. तुमच्या भालकीमध्येच मेल्यानंतर इथंच यावं पोटाला तुमच्या जन्माला. वा का त्या ठिकाणी म्हणा कोण्या तरी जीवाच्या निमित्तानं एवढ्या धावपळीच्या युगात सुद्धा तुमच्या या भालकी गावात त्यांनी त्या ठिकाणी चालवलेले सत्ता नामचिंतन चालवलंय. त्यांच्या योगाने बरं का, त्यांच्या योगाने तुम्हाला श्रवण करायला मिळाले बरं का. हे काय म्हणतात, संतीचे काय सांगू सुख बरं का. हे संतांच्या संगतीचं सुख आहे महाराज. एवढं त्या ठिकाणी तुम्ही उगाच अवघं कुठे बसता का? एका कुटुंबातले लोक त्या ठिकाणी एका ठिकाणी बसतात का? हे बसवण्याचे संतांचे त्या ठिकाणी येणार सामर्थ्य आहे बरं का, बरं का. पण आपण मात्र त्या ठिकाणी इकडे दुर्लक्ष करतो. मग त्या ठिकाणी येणार संध्याकाळी आता काय दिवस त्या ठिकाणी कर्मयोगात घालायचा. कर्मयोग म्हणजे कर्तव्य करायचं. ह्या कलियुगाचं नावच आहे कर्तव्य. कलियुग म्हणजे कर्मयोग करावा, पण चांगला करावा. झालं. कर्मयोग करत असताना पंचकर्मेंद्रियाचा योग्य वापर करायचा. दिवसा पंचकर्मेंद्रिय कोणते? डोळे, कान, नाक, तोंड, हात आणि पाय. ह्याला पंचकर्मेंद्रिय म्हणतात. आणि डोळ्याला जेवढा पाप होते सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी तुम्ही घरी जाऊन झोपेपर्यंत तेवढं कोण्याही अवयवान होत नाही. एवढा वापरायला शिकायचा. दिवस गेला, आता रात्र सुरू झाली. 6 ते 9 त्या ठिकाणी काय करायचं? 6 ते 9 काय करायचं? होय, या दिवसाचा वापर करायचा. त्या ठिकाणी समजलं नाही म्हणून रावणाच्या पित्याला म्हणजे वडिलाला, रावणाच्या वडिलानं त्या ठिकाणी येणारा या दिवसाचा वापर करत असताना आपल्या पत्नीला सांगितलंय, बाबा त्या ठिकाणी दिवस कसा वापरावा. त्या ठिकाणी म्हणल्यानंतर ती होती राक्षस वृत्तीची आणि ती होती ऋषी. तिनं त्या थोडं खोल रामायण वाचायला शिका, खोल भगवद्गीता वाचायला शिका. दुसरा अध्याय काय सांगते ते थोडं वाचून पहा. फार शिकून जाते दुसरा अध्याय तुम्हाला, पण त्या ठिकाणी शिकत नाही. वाचतो सोडून देतो. दिवसाचा वापर संध्याकाळी 6 ते 9 सगळ्यांनी त्या ठिकाणी दिवसभर केलेल्या कामाचा आढावा घ्यायचा. आपण काय काय करतो? देवापुढे जायचं, नमस्कार करायचा. जर एखादी आपला काही कर्मयोग चुकला असेल दिवसाच्या कार्यामध्ये, आपल्याला त्या ठिकाणी कळते महाराज. पुसावे ती ठाई आपुल्या आपण, अहंकारा शून्य घालोनिया. येरवाग जाल मायेचा अहंकार, वचनासी थार अज्ञान ते. तुम्हाला कुणाला पुसायची गरज नाही म्हणजे तुकोबार आहे. तुमचं तुम्ही पुसायचं ना. आपण त्या ठिकाणी काही चुकलं तर देवापुढे त्या ठिकाणी कान पकडायचं आणि 3 बैठक मारायची. आपली बायको आपणालाच का हसणं, येड झाले का म्हणून. येड म्हणावंच लागल. येड म्हणलं तरच माणसाचं हित होतं. जग येड म्हणलं घरचे बी येडे म्हणावं तर त्या ठिकाणी आपलं हित. येड म्हणावं माणूस. कसं येड व्हावं माहित आहे का? येड व्हावं लागतं. येड एकदम येड व्हावं लागतं. कोणी एक भुलली नारी, विकता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला म्हणे, तोची वदनी उच्चारी. असलं येड व्हावं लागते. तुका म्हणे हसे जण, नाही कान ते ठाई. हसू देत ना आपल्या घरातले. कान पकडायचं आणि देवापुढे बैठक मारायचं आणि देवाला म्हणायचं, देवा आज जी माझी चूक झालेली नाही ह्या गोष्टीची, उद्या होऊ देऊ नको. 6 ते 9 एवढ्या वेळामध्ये कान धरून म्हणायचं देवा. आता कान धरून बैठक मारल्यावर आपल्या घरची 1-2 दिवस हसतात आणि त्यांना बी वळण पडलं की हसणार महाराज, हो की नाही. आता हे रोजच झालं. येड का म्हणणार, छान का म्हणणार, पण रोजच झाले म्हणतात, हो की नाही. मग तसं त्या ठिकाणी करायचं. आता 9 ते 12 काय सांगतो? 6 ते 9 काय करायचं? आढावा घ्यायचा. आज दिवसभर काय केलं, उद्या काय करायचं. त्याला म्हणतात वेळापत्रक. आणि वेळापत्रक टाइम टेबल केल्याशिवाय कुठलंही काम करू नये माणूस. आणि वेळापत्रक जर करणं गेलं तर तुमचं सगळंच काम फेल होते महाराज. प्रत्येक गोष्टीत टाइम टेबल असावा माणसाचा. उद्याच्या दिवसामध्ये काय काय करायचं ते 6 ते 9च्या टाइम मध्ये करून घ्यायचं. जेवण करायचं, सगळं करायचं. आणि 9 ते 12 काय करायचं? तुम्हाला कशासाठी सांगायला लागलो? दिवसाचा वापर का करायचा? तर त्या ठिकाणी ह्या अभंगातून तुकोबाराय म्हणले, गर्भावास मला सुखानं घाल म्हणले बरं का, म्हणण्यासाठी सांगायला लागलो तुम्हाला. दिवसाचा जर वापर चांगला करायचा असेल तर 6 ते 9 काय करायचं सांगा. कोणासाठी रात्र 6 ते 9 महाराज?
सगळे पोथी पुराण वाचलेले आहात, तुमच्या वाचनातून गेले, फक्त माझ्या तोंडून ऐकावं म्हणता का त्या ठिकाणी सांगता खरं सांगा. 6 ते 9 सगळ्यासाठी आहे. 9 ते 12 काय करायचं? कोणाची आहे रात्र? भोग्याची आहे महाराज. भोगे म्हणजे 9 ते 12 एवढ्याच टाइम मध्ये त्या ठिकाणी लेकराला जन्म द्यायचा. आणि 9 ते 12 एवढ्या टाइम मध्ये जर लेकराला जन्म दिला तर तुकोबाराय त्या ठिकाणी शेवटी बोलतात. काय बोलतात? चला,
शेवटी त्या ठिकाणी तुकोबा म्हणले मला गर्भाला घाल घालू नको असं नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी अमासी, पण अशा आई वडिलाच्या पोटी जन्म घाल म्हणले. मी काय सांगितलं मागे, दिवसाचा जन चांगला वापर करते त्या आई वडिलाच्या पोटी जन्म घाल म्हणले. 9 ते 12च लेकराला जन्म द्यायचा, बाकीच्या वेळामध्ये त्या ठिकाणी लेकराला जन्म द्यायचा नाही. तेवढ्या वेळामध्ये जन्म दिल्यानंतर त्या ठिकाणी ते लेकरू त्या ठिकाणी तुमच्या तर घरचं नाव लौकिक करीलच, पण देशाचं नाव लौकिक केल्याशिवाय राहणार नाही. रावणाच्या वडिलाचं म्हणणं त्याच्या आईनं ऐकलं नाही, म्हणून 3 लेकरं आईच्या म्हणण्याप्रमाणे जन्मले.
कोण्याही टाइमला. कोण कोण? रावण, कुंभकर्ण आणि बहीण कोण होती? शूर्पणखा. तुम्ही बी सांगत जाऊ, मला माहित आहे, पण तुमचं बी ऐकू. आणि त्या पतीनं त्या ठिकाणी हात जोडले पत्नीला, बाई आता ते 3 जन्मले माझं बी एक बार ऐक म्हणले, तुला हात जोडतो म्हणले. पत्नीला पुढे हात जोडायची वेळ आली त्या ऋषींना. त्यांनी म्हणले, माझ्या म्हणण्याप्रमाणे एका तरी लेकराला जन्म दे म्हणले, मी त्या ठिकाणी माझाही हक्क आहे. जसं तू धर्मपत्नी आहे तसं मी त्या ठिकाणी तुझा पती म्हणून त्या ठिकाणी तुझ्या पुढे मागणं मागतो म्हणले. त्यावेळेस तिने म्हणली काही हरकत नाही म्हणली. 9 ते 12 एवढ्या टाइम मध्ये त्या ठिकाणी लेकराला जन्म दिल्यामुळं काय झालं, बिभीषण नावाचा मुलगा जन्माला आला. म्हणून 9 ते 12 भोग्याची रात्र असते आणि 12 ते 3 चोराची रात्र असते. तुम्ही शास्त्र काढून बघा, मी काहीच आगाव बोलत नाही या गादीवर थांबून बरं का. 12 ते 3 चोराची. चोराची म्हणजे सकाळी उठून कोणाचे बैल सोडचाल महाराज म्हणले म्हणचाल तसं नाही. न जाणे तुमच्या हातून काही जर एखादी चोरी झाली असेल, न जाणे अज्ञानपणामध्ये 12 ते 3 एवढ्या टाइम मध्ये एखादी चोरी झाली असेल तर त्याला त्या ठिकाणी हातकडीचा हुकूम येत नाही, हे शास्त्र सांगते. अज्ञानपणात झाले तर बरं, जाणून बुजून महाराज चांगले म्हणून उद्या एवढं काम करू नका. आणि मग 3 ते 6 कोणाचा असतो? ब्रह्ममुहूर्त असतो. ब्रह्ममुहूर्त. त्या ब्रह्ममुहूर्तावर माणसाच्या जन्माला आल्यानंतर काय करायचं? गुणगायीन आवडी. पण गुणगायीन आवडी केव्हा येते? मी मागे सांगितल्याप्रमाणे आई जर स्वयंपाक तसं केली तर, आणि आई आणि वडिलांना जर दिवसाचा असा योग्य वापर केले तर, गुणगायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. ह्या टाइम मध्ये ब्रह्ममुहूर्त असतं आणि त्याच वेळेमध्ये ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून त्या ठिकाणी चिंतन करायचं. बस, काहीच लागत नाही तुम्हाला. ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्याला. आणि ब्रह्ममुहूर्तावर चिंतन करून त्या ठिकाणी ब्रह्ममुहूर्तावर त्या ठिकाणी जर तुम्ही कुठल्याही कामाला गेलात महाराज तर त्या ठिकाणी तुम्हाला अपयश येत नाही. अपयश येतच नाही. ही धर्माची नीत आहे बरं का. धर्माची नीत आहे. सदैव भाडळी वाचल्या की नाही कोणी? सदैव भाडळी. अपयश येतच नाही ना. येते का? येत नाही का? रवी दर्पण सोम चंदन भूमिया खाई धन बुध गुड गुरु राई शुक्र दही भात खाई शनी वावडिंग चाई तो परघर की लक्ष्मी घर को आहे. बरोबर आहे? कोण म्हणे? काय का? सदैव भाडळी वाचून पहा. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, नामचिंतन करायचं आणि ब्रह्ममुहूर्ता उद्या जर रविवार येत असेल तर आरसा पाहून जायचं. रवी दर्पण. सोमवार येत असेल तर चंदन लावून जायचं, सोमचंदन. मंगळवार येत असेल तर भूमिया खाई धन. धन म्हणजे धन्याचे 2 दांडे तोंडात टाकून जायचं. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान जर केला तर. घरातून बाहेर पडत असताना तुमच्या शिवच्या बाहेर पडेपर्यंत अंगावरलं केस दिसणार नाही अशा ब्रह्ममुहूर्तावर बाहेर पडावं लागते त्या कार्यासाठी. त्याला म्हणतात मसक. त्या टाइम मध्ये पडायचं म्हणतात का नाही? हा. भूमिया खाई धन. मंगळवार येत असेल, भूमिया म्हणजे मंगळवार, त्या ठिकाणी धन म्हणजे धन्याचे 2 दाणे तोंडात टाकून जायचं. आणि बुध गुड. बुधवार येत असेल तर गुळाचा खडा तोंडात टाकून जायचं. आणि गुरुवार येत असेल तर त्या ठिकाणी राई. राई म्हणजे माहित आहे ना? टिक्क्या किंवा हा, हे 2 दाणे तोंडात टाकून जायचं. आणि शुक्रवार येत असेल तर दही भात खाऊन जायचं. आणि शनिवार येत असेल तर वावडिंग तोंडात टाकून जायचं. वावडिंग नावाचं फळ असतं. धन्यासारखंच असतं पण थोडं जाड असतं त्याच्यापेक्षा. तुमच्या बालकीमध्ये मिळत, बिदरला मिळू शकतात, आमच्या देगलूरला मिळतील, आलाच्या दुकानात, दुसरीकडे मिळत नाही ही गोष्ट. आणि एवढं जर काम केला तर तुकोबाराय म्हणजे तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी आम्हास. ज्ञानेश्वर
तुम्ही आता युट्यूब पुढून सुटू शकाल, पण त्याच्या पुढून सुटू शकत नाही कोणी. त्याच्या पुढून सुटू शकत नाही. नवल केवडी केवडे नकळे कानावाचे कोडे, त्याच्या पुढून सुटूच शकत नाही. आणि युट्यूब पासून सुटू शकतात. युट्यूब मध्ये येईल म्हणून पुढे बीज बसल्या तर एखाद्या वेळेस युट्यूब असा फिरवला तर सुटू शकतात, पण त्याच्यापासून कधी सुटू शकत नाही. म्हणून आमच्या एक तुकोबरायचं त्या ठिकाणी भजन आहे. सगळ्यांनी हात वर करा, ज्याला ज्याला हात ऐकता नाही. स्त्रियाने एवढं वरी हात करायचा नाही, फक्त नाकाच्या शेंड्यापर्यंत. शास्त्र आहे त्याच्या मागे. मी आगाव काही बोलत नाही बरं, आणि बोलायची गरजही नाही. ह्याच्यातच भरपूर आहे सांगायसारखं. स्त्रियांना कोणी जरी हात वर कर म्हणलं तर एवढं करायचं नाही कुणाच्याही समोर, फक्त त्या ठिकाणी नाकाच्या शेंड्यापर्यंत करायचं. पुरुषांनी वर हात करा, ज्याचा हात ऐक त्यानं. नाही गेलं तर उद्या करचाल. Thank you.
अर्पण करून तुम्ही शांत चित्तानं माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याचे शब्द ऐकला त्याच्याबद्दल पुनश्च एकदा तुमच्या चरणावर अर्पण करून आणि ज्या वडिलाच्या पोटी मी जन्म घेतलाय त्यांच्या सान्निध्यात वाढून तुमच्या पुढे बोलण्याचं जे सामर्थ्य माझ्यात निर्माण झाले त्या स्वर्गवासी आई वडिलाच्या चरणावर मस्तक ठेवून पायाच्या प्रसादी काही बोलिलोय नोदे माझा क्षमा करणे संती अंगभूत नोही युक्ती नोही हा उपदेश तुमचा बडबडिलोसेस तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मे तुका मन विठ्ठल एक मिनिट